नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा सुर्वे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या RSC यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपणास काही कलमे माहीत असणे खूप गरजेचं आहे. त्यामधीलच काही महत्त्वाचे कलम मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. नंबर 1 IPC कलम 153A. जर आपणास कोण जाती, धर्मावर, भाषा, राहणीमान यांच्यावर कोण अपशब्द वापरत असेल, या संदर्भात आपल्यावर काही कोणी शिवीगाळ करत असेल, तर यानुसार त्यांच्यावर कारवाई करता येते. नंबर 2 IPC कलम 341. यामध्ये जो कोणी चुकीच्या पद्धतीने कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक रस्त्यावरून जाताना अडवेल, रोकेल किंवा आपला रस्ता अडवून धरण्याचा प्रयत्न करून दुसरे कोणत्याही मनुष्याने काही अ, अपशब्द वापरून किंवा काही त्याच्या दुसऱ्या हेतूने रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर यानुसार कारवाई करता येते. यामध्ये शिक्षेचे प्रावधान असे आहे की त्याला 1 महिन्यापर्यंत साध्या कारवाईची शिक्षा किंवा ₹500 पर्यंत दंड होऊ शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. नंबर 3 IPC कलम 406. म्हणजेच काय? क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजेच दुसऱ्याला विश्वासात घेऊन त्याचा फायदा घेऊन विश्वासघात केल्यावर यानुसार कारवाई होते. उदाहरण आपल्याकडून एखादी किमती वस्तू घेऊन आपणास वापस देण्यास नकार दिल्यास या कलम अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करता येते. नंबर 4 IPC कलम 420. जर आपल्यासोबत कोणतीही फसवणूक झाली असेल तर तुम्ही यानुसार कारवाई करू शकता. नंबर 5 IPC कलम 441 क्रिमिनल ट्रेसपास म्हणजेच दुसऱ्याच्या मालकीच्या जागेत घुसून त्यांना घाबरवणे, धमकावणे इत्यादी घटना घडल्यास त्यानुसार कारवाई होते. यामध्ये आरोपी स्वतः बेल घेऊ शकतो जर त्यांना याबद्दल सर्व माहिती असेल तर. नंबर 6 IPC कलम 447 पनिशमेंट क्रिमिनल ट्रेसपास म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मालकीच्या जागेत विनापरवाना आत येऊ नये, घुसू नये असा बोर्ड लावला असेल तरी पण एखादी व्यक्ती या आवारामध्ये जाणून-बुजून घुसत असेल तर अशा प्रकार घडल्यास यानुसार कारवाई होते. उदाहरणार्थ घर, बंगला, अपार्टमेंट, शेती इत्यादी. अशा प्रकारच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये विनापरवाना आत जाणे हा गुन्हा आहे. तर असा गुन्हा घडल्यास या कलम अंतर्गत कारवाई करता येते.